हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहून घेणार आहोत विकास गोल्डन ग्रामर बुक 1 लेसन नंबर 22 एम इज अँड आर. तर एम इज अँड आर, एम इज आर हे कुठं वापरायचं ह्या लेसन मध्ये आपण पाहून घेणार आहोत. चला तर पाहून घेऊया. एक्सरसाइज देण्यात आलेला आहे. रीड द स्टोरी गिवन बिलो. खाली स्टोरी देण्यात आलेली आहे, तर ती स्टोरी रीड करा असं म्हटलेलं आहे. अँड अंडरलाईन द वर्ड्स एम इज अँड आर इन द स्टोरी. तर स्टोरीमध्ये जिथं जिथं एम इज आर आहे त्याला काय करायचं आहे, आपल्याला अंडरलाईन करून घ्यायचं आहे. एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवण्यात आलेलं आहे. पहा, माय नेम इज राहुल. माझं नाव राहुल आहे. इज ला अंडरलाईन करा म्हणलेलं आहे, तर इज ला अंडरलाईन करण्यात आलेलं आहे. आय एम 6 years old. तर मी 6 वर्षाचा आहे. एम जिथं आलेला आहे त्याला सुद्धा काय करायचं आहे, इथं अंडरलाईन करायचं आहे. माय मदर इज अ टीचर. तर माझी आई काय आहे, टीचर आहे. तर इथं आलेला आहे इज. इजला काय करून घेऊया, अंडरलाईन करून घेऊया. माय फादर इज अ डॉक्टर. तर माझे फादर काय आहेत, माझे वडील काय आहेत, डॉक्टर आहेत. तर इथं सुद्धा आलेला आहे इज. इजला काय करून घेऊया, अंडरलाईन करून घेऊया. दे आर व्हेरी गुड ॲट देअर वर्क. ते त्यांच्या कामात खूपच चांगले आहे. तर आर आलेला आहे, आरला सुद्धा अंडरलाईन करून घेऊया. रोवर इज माय पेट डॉग. रोवर नावाचा माझा काय आहे, पेट डॉग आहे. काय आहे, कुत्रा आहे. तर इजला काय करून घेऊया, अंडरलाईन करून घेऊया. ही इज व्हाईट इन कलर. तर त्याचा रंग जो आहे तो डॉगचा रंग कसा आहे, व्हाईट कलर मध्ये आहे. तर इथं आलेला आहे इज. इजला अंडरलाईन करून घेऊया. ही इज अ क्वाईट बिग. तो थोडासा मोठा आहे. तर इथं सुद्धा आलेला आहे इज. इजला अंडरलाईन करून घेऊया. ऑन संडेज वी आर ऑल ॲट होम. आम्ही सगळे संडेच्या दिवशी घरातच असतो. तर येथे आलेला आहे आर. आरला पुन्हा अंडरलाईन करून घेऊया. आय लाईक इट वेन वी आर ऑल टुगेदर. मला सगळेजण मिळून असलं की खूप आवडतं. सगळेजण मिळून असले मला खूपच आवडतं असा राहुल आपल्याला म्हणतोय. तर इथं आलेला आहे आर. आरला काय करून घेऊया, अंडरलाईन करून घेऊया. तर या पॅसेज मध्ये आपण काय पाहिलं, प्रत्येक सेंटेन्स मध्ये एम नाहीतर इज नाहीतर आर आलेला आहे. तर एम इज आर हे कशासाठी येतात, कुणासाठी येतात, याचं इन्स्ट्रक्शन, याचे स्पष्टीकरण आपण येथे पाहून घेऊया. लर्न दिस म्हणलेलं आहे, समजून घ्या म्हणलेलं आहे. एम हा कशासाठी येतो, आय साठी येतो. जिथे जिथे आय येईल, स्वतःबद्दल बोलत असता, तर ते कंपल्सरी काय येणार, एम येणार आहे. इज कोणासाठी येईल पहा, वी यूज इज विथ ही शी इट. जिथे जिथे ही शी किंवा इट येईल आणि किंवा कोणाचं तरी नाव येईल, फक्त एका पर्सनचंच नाव येईल, त्यांच्यासाठी काय येईल, इज येईल. आणि आर कोणासाठी येणार आहे पहा, जिथे जिथे वी यू दे हे वर्ड्स येणार आहेत तेथे आर येईल. किंवा जेथे नेमिंग वर्ड्स असतील, मेनी भरपूर लोकांसाठी जेथे वर्ड्स यूज केलं जाईल तेथे काय येईल, आर हा वर्ड येईल. चला तर पाहून घेऊया. बॉक्स मध्ये देण्यात आलेला आहे. आय कोणासाठी स्टँड आहे, एम साठी आहे. तर ही शी इट आणि नेमिंग वर्ड्स फॉर अ वन पर्सन. एका पर्सनसाठी, एका पर्सनचं जर नाव घेत असेल, एका व्यक्तीचं जर नाव घेत असेल किंवा ही शी इट आलेलं असेल तर तिथं येणार आहे इज. आणि वी दे यू आणि जिथं भरपूर नेमिंग पर्सन आहेत, भरपूर व्यक्तींची नावे आहेत, त्या जागी येणार आहे आर. रीड दिस सेंटेन्सेस. खाली आपल्याला पिक्चर देण्यात आलेला आहे. पिक्चर खाली आपल्याला सेंटेन्सेस देण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. तर आय एम अ स्टुडंट. आय साठी काय आलेलं आहे पहा, एम आलेला आहे. ही इज अ ड्रायव्हर. ही जिथं आलं तिथं काय स्टँड झालं, इज आलं. अँड देर एकापेक्षा जास्त जिथे असणार आहेत व्यक्ती तिथं काय येणार आहे, आर येणार आहे. तर काय झालं इथं, दे आर पोलिसमॅन. तर एक एक्सरसाइज देण्यात आलेला आहे. चला तर पाहून घेऊया. राईट एम इज आर इन द ब्लँक्स. चला तर पहिल्या पिक्चर मध्ये मुलाला खूपच गरम होत आहे हे दाखवण्यात आलेलं आहे. बिकॉज ऑफ त्या दिवशी खूप गरम असणार आहे. चला तर पाहून घेऊया. इट इज अ हॉट डे टुडे. आज खूपच गरमीचा दिवस आहे. तर सेकंड पिक्चर मध्ये बास्केट्स मध्ये फ्रुट्स दाखवण्यात आलेले आहेत. तर एकाच प्रकारचं फ्रूट आहे का वेगवेगळे आहेत आणि भरपूर आहेत. जिथे फ्रुट्स आलेला आहे, एकच फ्रूट असलं असतं तर इज आलं असतं.
भरपूर फ्रुट्स आहेत म्हणून इथे येणार आहे आर. मेनी थिंग्स साठी आर येणार आहे. सिंगल थिंग्स किंवा सिंगल पर्सन साठी इज येईल. द फ्रुट्स आर इन द बास्केट. द फ्रुट्स आर इन द बास्केट. थर्ड वन पिक्चर मध्ये डॉक्टर दाखवण्यात आलेला आहे. सिंगल पर्सन आहे, एकच व्यक्ती आहे, तर इथं काय येईल? ही इज अ डॉक्टर. फोर्थ वन पिक्चर मध्ये सिंगलच पर्सन आहे, एकच व्यक्ती आहे, तर शी आहे, तर शी साठी काय येणार आहे? इज. शी इज अ डान्सर. यू आहे, दोन व्यक्ती आहेत, तर काय म्हणणार आहोत आपण? एकापेक्षा जर जिथं जास्त असेल तर तिथं काय येणार आहे? आर येणार आहे. यू आर व्हेरी टॉल. यू आर व्हेरी टॉल. सिक्स्थ वन पिक्चर मध्ये सुद्धा दोन व्यक्ती आहेत, एकापेक्षा जास्त आहेत, तर इथं सुद्धा काय येईल? आर येईल. वी आर सोल्जर्स. वी आर सोल्जर्स. सेवन्थ वन पिक्चर मध्ये पहा, वॉल्फ झोपलेला आहे आणि तेथे रेड रिजिंग हुड आहे. काय म्हणतंय पहा, दोन्ही जण आहेत, तर स्वतःबद्दल बोलत आहे, तर जिथं आय येईल तर तिथं काय येणार म्हणले मी? एम येणार. द वुल्फ सेड टू द रेड रिजी हुड. वुल्फ काय म्हणतोय त्या रेड रिजी हुडला, आय एम युअर ग्रँड मदर. तर काय म्हणतोय तो? आय एम युअर ग्रँड मदर. एट्थ वन पिक्चर मध्ये काय आलेलं आहे पहा, मुलगा काय करतो आहे? चॉकलेट खातोय, तर इथं काय येईल? आय एम फॉन्ड ऑफ चॉकलेट. तर मला चॉकलेट्स खूप आवडतात. नाइन्थ वन पिक्चर मध्ये ग्रँडमा काय करत आहे? स्टोरी सांगत आहे. काय करत आहे? स्टोरी सांगत आहे. एकच स्टोरी सांगितलेलं आहे, तर इथं येणार आहे इज येणार आहे. द स्टोरी इज ओव्हर. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 22 एम इज अँड आर हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.